पूर्वीच्या काळी आजसारखी रोज बाजारात जाण्याची सोय नसल्यामुळे एकाच दिवशी आठवडाभराचा भाजीपाला हा खरेदी केला जात असे आणि भाज्या संपल्या की गृहिणींना प्रश्न पडायचा की वेगळ्या चवीचा पदार्थ कसा बनवायचा। याच काळात गृहिणींच्या कल्पकतेला वाव मिळत असे। रोजच्या नेहमीच्या भाज्यांपेक्षा काहीतरी वेगळं, चवदार आणि पौष्टिक बनवण्याची परंपरा निर्माण झाली। यातूनच एक अत्यंत लोकप्रिय अशी भाजी होती ती म्हणजे मोदकाची आमटी। साध्या साहित्यातून तयार होणारा हा पदार्थ पोटभरीचा, चवदार आणि घरगुती प्रेमाने भरलेला आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात आणि तयार खाद्यपदार्थांच्या सवयींमुळे अशा पारंपरिक भाज्या आपण करत नाही। ही संस्कृती हळूहळू लुप्त होत चालली आहे। यासाठी ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। अगदी झणझणीत, चमचमीत, चविष्ट मोदकाची आमटी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत।